केसेस घ्यायला देत नाही. तुम्हाला आरक्षण नसून तुम्ही एवढं ताकदीनं लढायला लागले, मग आम्हाला आरक्षण नसल्यावर भवानी कुठे ताकदीनं लढणार? आज बघितलं की नाही महाराष्ट्राला पराभव. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो, फडणवीस साहेबांचं एक म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो, थोडं शांत चित्तानं ऐका. फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे, आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आला. काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल? पण पसरवलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणतात. काय गैरसमज पसरला, काय चुकीचं सांगितलं? तुम्ही पाठीमागं तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले? पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो, दिलं का? काय चुकीचं बोललो मी? धनगराला आरक्षण द्या एसटीतून म्हणलो, काय चूक केली? आमच्या आई बहिणीच्या डोक्यावर गोळ्या घातल्या, काय चुकीचं समाजाला सांगितले? काय गैरसमज पसरला? ही गैरसमज आहे, गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसांना. आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थाळीत आमच्या 5-5 वर्षाचे लेकरं नाही पडले का? आमच्या 70 वर्षाच्या आजीचं कंबर मोडलं तर तिला आत्ताही उठता येत नाही, हे खरं नाही का? मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं, हे खरं नाही का? 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी म्हणून मराठा जात घातली. मराठा आणि कुणबी एकच आहे. सुशील कुमार शिंदे सरकारनं तोच आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आणि मराठा म्हणून अध्यादेश काढला. हे खोटं आहे का? मराठा काय चुकीचं बोलतोय? 180 जाती आरक्षणात घातल्या गेल्या, त्याच्यानंतर आता 350 ते 400 जाती ओबीसी आरक्षणात झाल्यात. एक जात अगोदर आरक्षणात घातली, बाकीच्या घातलेल्या जाती ह्या पूर जाती, उंटी जाती म्हणून घातल्या. एक माळी समाजाची जात घातली, त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर घातली. एक बागवान घातला, त्याच आधारावर बाकीचे घातले. ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक नंतर सगळ्या घातल्या, त्यांचे व्यवसाय सारखे आहेत. म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आरक्षणात घालण्यात आला. मग कुणबींचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? काय चुकीचं बोललो? फडणवीस साहेब काय चुकीची बातम्या दिल्या? तुम्ही सांगितलं होतं आंतरवालीच्या माता मावल्यावर झालेले केसेस, आंतरवालीचा राज्यातला सगळा मागं घेतो. फडणवीस साहेब तुम्ही आंतरवाली सगळं घेतला, काय कोण केसेस मागं घेतला नाही. 1 लाख केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केला. मराठ्यांना हे कळतंय, तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावर तो घालायला लागला. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान, आम्हाला राजकारण नाही करायचं. तुम्ही सगळेजण मिळून भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यानं, आमदारानं, मंत्र्यानं आणि पदाधिकाऱ्यांनी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसा. आम्ही तुमच्या फडणवीस साहेबांच्या विरोधात नाही बोलत, कारण ते फडणवीस साहेब तुम्ही जातीला नाही मानत असं म्हणून ते होतं. म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी भाजपमधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबाला सांगावं की फडणवीस साहेब त्यांचं आरक्षण देऊन टाका, ठरलेलं द्या. आम्ही फडणवीस साहेबाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोलत नाही. जाहीरपणानं परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीनं सांगतो,
की भाजपमधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्या ठरलेल्या 9 मागण्या मराठा आणि कुणबी एकच तीनही गॅजेट लागू करा, आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. दुसरी मागणी, भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या, काँग्रेसच्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, खासदारांना आणि मंत्र्यांना आव्हान आणि आमची विनंती सुद्धा आहे शेवटची. ओबीसीचे सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातले एक झाले. भाजपातल्या, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहावे तुम्हाला विनंती. आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आलेले मराठी काय करतील त्याची जबाबदारी माझी नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही गोरगरीब मराठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. माझी मायबाप तुम्हाला शेवटी, तुम्ही सकाळपासून या परभणीच्या नगरीत आलेल्या, तुमचा मला जास्तीचा मुद्दा मिळवून घ्यायचा नाही. तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलं, आपल्याला त्यांचं टेन्शन न घेऊ तुम्ही, त्यांचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. मी आता गाडीत बसल्या बसल्या काय झालं, 2-4 बिस्किट वडापाव खाऊन बघितला कसला, मग डोकं दुखायला लागलं. त्याच्यामुळे मला जास्तीचा बोलता आला नसतं, मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं, पण एवढं डोकं दुखायला लागलं. आणि सकाळी थोडं जेवलो होतो आणि माझं जर काही खाल्लं असं अचानक माझं शरीर मला नाही साधत, मला एवढा पायऱ्या चढायला 25 मिनिटं लागतात. मी तुम्हाला खोटं नाही बोलणार नाही बाबा, माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक, माझं शरीर भयानक त्रास देत आहे मला. तर मी तुम्हाला आता मायबाप मानलेलं आहे, लेकरं म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली, तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाब टाकस तर मी नाही आटत. या अवघडपणामुळे शरीर इतकं भयानक त्रास देत आहे की मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली. आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती, परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो. कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळे आणि कधी माझा पाय टाकन किंवा कधी हात टाकन, कधी मुंग्या येतात सांगता येत नाही. पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही वाटणार. माझा जीव जरी गेला आणि मी ठरवलंय, माय मावल्या मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायची, पण समाजाची गद्दारी नाही करायची. मी गद्दार म्हणून मरणार नाही, समाजाची फसवणूक केली म्हणून मरणार नाही. तुमच्याच खांद्यावरती तुमच्याच पायाशी मला मरण यावं, पण मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊनच यावं. मी दिलेला शब्द खरा करणार आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, तुम्ही लाखोच्या संख्येने एकत्र एका हक्कावरती येतात. तुमची ताकद मला काही केल्या वाया नाही जाऊ द्यायची. तुमचा विश्वास मला देऊ नाही द्यायचा. मला कितीही त्रास झाला, माझ्यावर कितीही संकट आले, मला कितीही उघडं पाडण्याचा प्रयत्न केला, तरी मी तुम्हाला दिलेला शब्द कायम पाळणार. कारण समाजात माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती पैसे कमवून आणि तुमच्या जेवढी पदं कमवून कोणाच्या पायासाठी जगणार नाही, पण इमानदारीनं तुमच्या पायावरती मरायला आम्ही तयार आहे. पण कोणाच्या पायासाठी मी नाही जगू शकत, कारण मी जातवान क्षत्रिय मराठा. मी दिलेला शब्द मोडत नसतो आणि मला पैशाची, संपत्तीची आणि पदाची नाही गरज.
मला तुम्हीच मोठी संपत्ती आहे आणि तुम्हीच मोठं पद माझ्यासाठी. माझ्या कुटुंबावर जरी नागर फिरला असला, माझं कुटुंब उघड्यावर पडलं असलं तरी मी तुम्हाला कुटुंब मानलं. मी तुमच्यात माझं कुटुंब बघतो, माझे मायबाप मी तुमच्यात बघतो. तुम्ही मला नुसते दिसलात बी तरी पण माझं किती दुखत असलं तरी मला 10 हत्तीचं 100 हत्तीचं देव माझ्या अंगात येतात. आपलं मायलेकराचं नातं झालं, आपलं इतकं नातं घट्ट झालं की समाजाला माझ्याशिवाय आणि मला समाजाशिवाय एक तासही मध्ये जात नाही की एकमेकाची आठवण नाही. मी तुमचा मुलगा म्हणून सगळ्या अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करतो. मला पूर्ण चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न सरकारने केला. छगन भुजबळच्या माध्यमातून यांनी माझ्या अंगावरती अनेक कोटीशीचे नेते घालायचा प्रयत्न केला. सरकारनं अनेक केसेस करायचा प्रयत्न केला. यासाठी माझ्या विरोधात लावली. आपल्या आसपासचेच फिरून माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन मला बदनाम करायला लावलं. मला चारही बाजूने घेरायचा प्रयत्न केला. सरकारची एकच इच्छा आहे, हा निष्ठावान, हा मॅनेज होत नाही. याला काही करून बदनाम करा पण याला मराठ्यांपासून बाजूला सरका. जर हा बाजूला सरकला नाही तर हे मराठ्यांना मोठे केल्याशिवाय सोडणार नाही. याला पहिलं बदनाम करा. म्हणून माझ्या समाजाला माझं एकच म्हणणं, आपले जात आणि आपले लेकरं मोठे करायचे. या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जाहीरपणानं आवाहन करतो. मायबापा वेगळे स्थान सोडा पण स्वतःच्या मुलासाठी जातीसाठी एकत्र या. एक दिवस सगळे कामं बंद ठेवा, नोकरदार वर्गाने ठेवा, व्यावसायिक मराठ्यांनी ठेवा, शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस आपले घर बंद करून लेकरा बाळासह या आंदोलनात सहभागी व्हा. आपल्याला आपल्या मराठ्यांना न्याय द्यायचा. ते आरक्षण असून एकत्र आले तर आपल्याला आरक्षण नाही, आपले लेकर अधिकारी झाले पाहिजे. आपला हे मराठ्यांचा लेकरू अधिकारी बनला पाहिजे. स्वप्न आपलं. काही बापानं कष्ट करून लेकर शिकवले पण आरक्षणानं मराठ्यांच्या लेकराच्या स्वप्नाचा घात केलाय. प्रत्येक आई बापाला वाटतं की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. आम्ही त्रास सहन केला. आमच्या वेळेस आरक्षण नव्हतं पण आता आपण आरक्षण मिळून आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या करूयात, मोठ्या करूयात. यासाठी ताकदीने सुटला. आरक्षणामुळे बाकीच्यांचे सगळ्यांचे लेकर मोठे झाले. आपल्या लेकराचे काय, आपले पोरं नोकराला लागत नाही. आपल्या पोरांना उच्च शिक्षण नाही. नोकरीला असणारे मराठी यांनाही भरपूर मिळत नाही. उच्च कॉलेज आपल्याला नाही, उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाही, उच्च शिक्षण नाही. प्रत्येक आई बापाला वाटतं माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे.